हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. आता खूप साऱ्या कमेंट आल्या आपल्याला इन्स्टावरती, तर एवढे आपले व्हिडिओ व्हायरल झालेत की माझे ते कोर्टाचे मी जे व्हिडिओ अपलोड केले होते ते अपलोड करण्याचं कारण एकच आहे. त्याच्यामागं माझा कसला उद्दिष्ट नाही आहे. त्याच्यामागं एकच की बाबा हे लोकांपर्यंत मला दाखवून द्यायचं आहे की जेव्हा कोर्टापर्यंत आम्ही जातो आणि आम्ही जेव्हा समोरासमोर येतो त्यावेळेस फिलिंग काय असतात. तर ज्यावेळेस आम्ही दोघंजण कोर्टासमोर आलो, तर मला वाटते 4-4.5 वर्ष मी पहिल्यांदा त्यांच्या समोर आले आणि गेली 6 वर्ष झाली मी त्यांच्यापासून लांब आहे. आणि लांब पण होण्याचं कारण एकच की नवऱ्याचे अफेअर्स बाहेर असणे. आणि अफेअर्स पण असू द्या, अफेअर्सला मी जो म्हणत नाही, अफेअर्स असलं तरी मला एकच वाटायचं की बाहेर लफडी करतात ना, मग तुम्ही जसं बाहेर लफडी करता तसं गरज सांभाळा बायका पोरं, मला एवढंच म्हणायचं होतं. आणि त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा होती माझी की तुम्ही बाहेर अफेअर्स करता, मग घरी आल्यानंतर 4 भिंतीच्या आतमध्ये आल्यानंतर नवरा बायको पोरं ह्या गोष्टींना समावेश करा. कारण जेव्हा तुम्ही घरात येता ना, तेव्हा तुमची मुलं पण आतुरतेने वाट बघत असतात, बायको पण आतुरतेने वाट बघत असते. तर माझं म्हणणं एवढंच होतं, पण ते माझ्या नवऱ्याला नाही जमलं. माझ्या नवऱ्याने डायरेक्ट बाईच ठेवली. हे तर सगळ्यांना माहिती आहे आणि आपण व्हिडिओ अपलोड करतोच आहे. पण आजचा हा व्हिडिओ खूपच वेगळा आहे, माझा कोर्टासंदर्भात व्हिडिओ आहे. कारण इन्स्टावर खूप जणांनी कमेंट केल्या आणि व्हिडिओ पण ते लोकांनी व्हिडिओ कॅच केलेत. तर असा हा एक व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये हिंदवी त्यांच्यासमोर जाते. आणि तुम्ही मला सांगितलं ताई, मला खूप साऱ्या कमेंट पण आल्या की ताई तुम्ही एवढं दोघंजण काय बोलत होते. तर काय बोलत होते मी तुम्हाला खरं सांगते आवर्जून काय बोललो आम्ही. कारण ह्या गोष्टी काही लपवण्यासारख्या नाही, ह्या जग जाहीर आहे. आणि तुम्हाला वाटत असं की हे सोशल मीडियावर टाकून काय मिळतं, हे सोशल मीडियावर टाकून मला समाधान मिळत नाही आहे ना. माझ्या संसारची दिंडी मला बाहेर काढावीशी वाटते. मी सोशल मीडियावर एकच अपलोड का करते की परत कोणी कुणाच्या बायकोला फसू नका कोणी कुणाच्या बायकोला फसू नका आणि कुणी कुणाच्या संसाराचं वाटोळ करू नका. आज ठीक आहे, ती जी लेडीज राहते माझ्या नवऱ्यासोबत, तिला मॅनर्स हा भाग नाहीच आहे. कारण तिने इथून मागं तिच्या नवऱ्याला सोडलं आहे. तिचा काही डिवोर्स झालेला नाही. निलिशा ससाने निटकेचा अहिल्यानगरची राहणारी आहे ती. अहिल्यानगरची राहणारी आहे. तर तिला काही नवरा नाही आहे, नवरा आहे पण तिने सोडलेला आहे. त्याच्यानंतर ती 4 वर्ष मुंबईच्या मुलासंग राहिली. त्याच्यानंतर तिला सोमनाथ दरगुडे भेटला. ती त्या सोमनाथ दरगुडे संग राहायला लागली, म्हणजेच माझ्या नवऱ्यासोबत राहायला लागली. तर ती राहते, ती बाई नालायक आहे. तर आपला नवरा नालायक आहे का? तो पण नालायकच म्हणावं लागेल. त्याची पण बाहेर एवढे अफेअर होते. समजा हा नसता तिच्याकडे गेला तर तिने त्याला जवळ येऊन दिला नसता. समजा तिने याने 100 वेळा फोन केले असते, तिने एकदाही कॉल नसता उचलला, हा काही तिच्याकडे जाऊ शकत नव्हता. तर तिला पण एवढं पण माहीत होतं की याचं लग्न झालेलं आहे, याला 2 मुलं आहे. तरी पण तिने जी झक मारायची ती मारलीच आहे बाईनी. तर हिला आपल्या भाषेमध्ये वेश्याच्या बायका म्हणतात. कारण ज्या बुधवार पेठेमध्ये बायका बसतात त्या काय 10 ते 15 मिनटं XYZ त्यांचं काय असन ते, परत ते त्यांचे संसार डोकवाय जात नाही. तसं ही वेश्यावालीच म्हणावं लागेल, धंदेवालीच म्हणावं लागेल. एखाद्याचा संसार ही रस्त्यावर आणत असेल तर ही धंदेवालीच बाई आहे. कारण तिचं अख्खं खानदानच धंदेवालं म्हणावं लागेल. कारण त्याच्या आईला बापाला सगळ्यांना माहिती, फोन पण केले होते. ते म्हणले नाही, म्हणले तो जावई आमचा. ते ठीक आहे. तर असं सोमनाथ दरगुडे पण कोर्टात आलं. नेमकं त्या दिवशी माझं 20 तारीख होती बड्डेची, की कोर्टात मी तर त्याला बघितलं पण नव्हतं, हिंदवीनीच बघितलं. हिंदवीच म्हणजे मम्मी व पप्पा आहे मागं, तेव्हा मी मागं वळून बघितलं. आणि जेव्हा आतमध्ये आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा सिग्नेचर वगैरे झाल्यानंतर XYZ आमचं काय कोर्टात बोलणं झालं. तर बाहेर आल्यानंतर मी त्यांना एकच म्हणलं, इकडे आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा ते म्हणले काय बोलायचं आहे. मी म्हणलं काय करायचं आहे, डिवोर्स घ्यायचा असेल तर डिवोर्स घेऊया, काय असेल ते माझ्या मुलांना न्याय पाहिजे तेव्हा मी डिवोर्स देईन. ते म्हणले काय पाहिजे मुलांना. म्हणलं मुलांना बाप तर पाहिजेच ना, मुलांना काय नाही मिळालं तरी बाप पाहिजे. ते म्हणले की ते शक्य नाही आहे. कारण मी जिच्यासोबत राहते ती पण माझ्यावर अवलंबून आहे. तिने पण तिचं घरदार सोडलं आहे, तिने तिचा नवरा सोडला आहे. म्हणजे हा व्यक्ती आपली स्वतःची काढलेली पोरं नाही सांभाळू शकत. आणि हा तिची 10वीला मुलगी 9वीला मुलगी, तिचं वय 42-43 वय तिचं. अशा व्यक्तीसाठी हा जीव देत असेल तर असल्या भंगार फौजी म्हणून म्हणायच्या लायकीचं पण नाही आहे. तर ते झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ तो खूपच व्हायरल झाला. मी अपेक्षा पण नव्हती केली की व्हिडिओ व्हायरल होईल तो. तर
त्या व्हिडिओमध्ये की तुम्ही म्हणले की काहींनी कमेंट अशा पण केलं की तो जवळ येण्याचा प्रयत्न करत होता पण मुलगी गेली नाही. तर विषय असा झाला की तो मुलीच्या जवळ नव्हता येत. तो मुलीला नाव विचारत होता की तुझं नाव काय गं? आज मुलगी 6.5 वर्षाची झाली. ह्या व्यक्तीने मुलीला फक्त एकदाच पाहिले. ते पण जेव्हा ती लहान होती तेव्हा तिला बेडवरून खाली फेकून दिली होती. तेव्हा तिच्या मेंदूला थोडा मार आहे, तिला प्रॉब्लेम आहे, ती सारखीच आजारी असते. तर त्या मुलीला माहितीच नाही ना पप्पा म्हणजे काय. आणि काहींनी अशा पण कमेंट केल्या होत्या निगेटिव्ह की आईने बापाचं प्रेम दाखवलं असतं, आईने तिला बाप दाखवला असता, आईने बापाकडे जाऊन दिलं असतं तर मुलीला बापाचं प्रेम कळलं असतं. अरे जो व्यक्ती आपल्या मुलीकडे कधी आलाच नाही, गेले 6 वर्ष त्याने मुलीला तोंड पण नाही दाखवलं, गेले 6 वर्ष झाले त्यांनी मुलांना एक फोन नाही केला, गेले 6 वर्ष झाले त्यांनी मुलं ॲडमिट असताना एक विचारपूस नाही केली, तर अशा व्यक्तीचं घेणं देणं काय. त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं गेलं की तो हिंदवीच्या जवळाला हिंदवी लांब पडली आणि सगळे म्हणले हिंदवी एवढी घाबरली का होती. हिंदवी घाबरण्याचं कारण एकच आहे की हिंदवीसमोर त्यांनी मारहाण केली होती आणि हिंदवीला फेकून दिलं होतं. हिंदवीला कळत होत्या ह्या गोष्टी, तेव्हापासून हिंदवी त्याला घाबरते. आणि नंतर तुम्ही पाहिलं जेव्हा तो माझ्या संग संवाद करतोय तेव्हा हिंदवी त्याच्यासमोर जातीये पण तो हिंदवीकडं बघत नाही आहे. म्हणजे तो एवढा निष्ठुर आहे. आणि ज्यावेळेस त्या बाईचा कॉल आला ती तिथेच कुठेतरी बसली होती, मला दिसली नाही ती. ती म्हणली तिच्याशी तुम्ही बोलताय का उभे राहिले तिच्यापाशी, तुम्ही मागं या. तर मला एक सांगायचं आहे की तो लग्नाचा नवरा आहे, जेव्हा डिवोर्स होईन तेव्हा डिवोर्स होईन आमचा. तर त्या रांडाला एवढे अधिकार दिले नव्हते की आमच्या दोघांमध्ये एवढे प्रॉब्लेम आणायचे. तर ठीक आहे, तिच्यापाशी कर्म शेवटी येऊन येऊन फिरून त्यांच्याकच कर्म, जे वाईट करतं त्याच्याकडे कर्म फिरून जातं. तर ते झाल्यानंतर परत एक जणांनी कमेंट केली होती की ताई तू त्याच्याकडे जा परत संसार कर. तर सगळ्यांना एक सांगणं की संसार करणं सोपी गोष्ट नाही आहे. हा संसार म्हणजे खूप थोडा मोठाचा असतो. संसार हा दोघांनी करायचा असतो, नुसतं एकाने करून फायदा नाही आहे. कारण ज्यावेळेस सहन करण्याची ताकद होती तो मी सहन केलं, पण आता सहन करण्याची ताकद आहे म्हणून मी त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. आणि पोरीचा उद्देश असं म्हणजे मग तुम्ही मला सांगा, पोरगी त्याच्यासमोर आहे, पोरीला त्याने एक चॉकलेट देऊ शकत नव्हता का? आणि ज्यावेळेस माझा वाढदिवस होता त्याच दिवशी मला म्हणतो की तुला वाढदिवस शुभेच्छा आणि तू कोर्टात आली राव काय तो नशीब आहे. तर हे कोर्टात जाण्याचं कारण एकच की तू येणार होता म्हणून मी आली, नाही तर मी कोर्टात आलीच नसते. तर ते पण झालं. आणि तो कोर्टासमोर काय म्हणला की पोरीला डॉक्युमेंट्स लागले तर मी देईल. तो म्हणलं होता डॉक्युमेंट्स मी देईल. तर मला कोर्टने सांगितलं होतं की तुम्ही त्याला कॉल करा आणि डॉक्युमेंट्सची मागणी करा. तर मी त्याला संध्याकाळचा घरी आल्यानंतर कॉल केला की मुलीला डॉक्युमेंट्स पाहिजे म्हणून केवीला. मला त्याने काय केलं असं प्रत्युत्तर हे मी तुम्हाला खरं सांगते आज आवर्जून की त्याने मला 21 तारखेला आणि 20 तारखेला त्यांनी संध्याकाळी काय सांगितलं. आणि ती जिपरी जी कुत्री होती निरीशा ससाने अहिल्यानगरची, ती तिकडून सांगायची कामाचं बोल म्हणा आणि मी काही डॉक्युमेंट्स देणार नाही. मग हा बैल माझा लगेच म्हणायचं मी डॉक्युमेंट्स देणार नाही, तू ते फॉर्म भरून दे, मला पैसे भेटू दे, मग मी तुला कागदपत्रे दे. मग तुम्ही म्हणसाल कसला फॉर्म आणि कसले पैसे. तर जे दरवर्षी मुलांना 30,000 रुपये मिळतात आमच्या शाळेला फौजींकडून, तर त्याचे फॉर्म भरून दे, शाळेतले फॉर्म भरू दे मला. म्हणले पोराचे 3 वर्षाचे पुरीचे 3 वर्षाचे, म्हणजे 2,40,000 रुपये होतात त्यांचे 3 वर्षाचे दोघांची मिळून. तर त्यांचं म्हणणं होतं की मला ते फॉर्म भरून दे, मला तिकडून पैसे घेऊ दे, मग मी तुला कागदपत्र देतो पुरीचे हिंदवीचे ॲडमिशनसाठी. मग त्यावर ॲडमिशन चालू झाल्यानंतर ॲडमिशनमध्ये 10 ते 12 दिवसाचा कालावधी असतो, तेवढ्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं. म्हणजे हा व्यक्ती मुलांचं किती वाटोळं करतो. ठीक आहे, बायकोला सोडलं त्यांनी सगळं केलं, पण मी त्याला एवढं पण म्हणले कोर्टामध्ये की दोघांच्या भांडणामध्ये तू लपडी केली, तू तुझ्या बायकोला मारहाण केली, बाहेर काढलं, पण तुझ्या माझ्या भांडणामध्ये माझ्या लेकरांचा हाल होते. मला म्हणतोय की पोरं काय तुला झाली का, मला काय पोरं व्हायची नाही, मी पोरं काढून दाखवतो. मग तुम्ही मला सांगा ह्या उद्देश मी काय म्हणणार होते असं नीच माणसाला. आज जो मला सारखा टॉर्चर करून म्हणतो की मला पोरं व्हायची नाही का, मी पोरं काढणार आहे हे ते, मग याला किती माझे आज स्वतःच्या काढलेल्या लेकरांचे याला दुःख वाटते आणि याला आता नवीन पोरं काढायची आहेत. आणि नंतर मला म्हणतो की तुला मी गावाला ठेवतो
आणि तिला माझ्यासोबत ठेवतो आणि मी तुम्हाला बघतो मग खर्च पाणी. आणि मग काय तू गावाला राहा, ती माझ्यासोबत राहील. बघ जमते का, कारण मला तिला 80,000 रुपये द्यायला लागतात महिन्याला. मग 80,000 रुपये द्यायला ती शेवटी ठेवलेली रांडी, तिला पैसे द्यायचा अधिकार काय याचा? याची बायका पोरं सोडली आणि दुसरीलाच खर्च पाणी करत बसलाय. तर आमच्या दोघांचा संवाद हाच होता की दिवस घ्यायचा असेल तर लवकर घे, तू मोकळा हो. माझ्या मुलांना तुझ्यापासून थोडं लांब करायचं ते लांब कर. आणि प्लस तुला मुलं सांभाळायची असेल तर तू बिंदास सांभाळ, मी तुझ्या द्यायला तयार आहे. फक्त मला कोर्टातून लिहून दे की मी दोन्ही मुलं सांभाळायला तयार आहे. आणि माझ्या मुलांना एवढंसं खर्चटलं तरी सोमनाथ दगडे हे राहील. तर त्याला मी एवढंसुद्धा म्हणले की मुलगी आलेली, मुलीला घेऊन जा. पुढच्या तारखेला मुलगा आला की मुलाला घेऊन जा. फक्त मला कोर्टातून लिहून पाहिजे की मुलांना खर्चटलं तर यायला जाऊ, फक्त सोमनाथ दरगुडेचं असेल. तर तो म्हणला की मला गरज नाही पोरांची. तर मला तुम्हाला एकच सांगणे सगळ्यांना की तुम्हाला वाटत असेल की ही जाऊन देत नाही का, मी त्याला आत्ताही मुलं द्यायला तयार आहे. पण फक्त आणि माझ्या मुलांचं व्यवस्थित सांभाळ केला तर. कारण मला माझी मुलं खूप प्रिय आहे आणि मला माझ्या मुलांना एवढंच खर्चटलं तरी मला त्रास होतो. कारण मी माझ्या मुलांचं संगोपन केले, मी माझ्या मुलांना कोणत्या काळातून बाहेर काढले माझं मला माहिती. कारण अजूनही माझ्या मुलाला त्रास होतो. अजूनही माझा मुलगा म्हणतो मम्मी पप्पा असा का वागला, पप्पा आपल्या सोडून का गेला, पप्पा त्या बाईला का दाखवतो, हे उद्देश आहे. तर कोणत्याही आईला जेलमध्ये त्या आईला असं वाटणार नाही की आपल्या मुलांचं वाटवं झालं तर कोणत्याही आईला चांगलं वाटत नाही. हे एक प्रकारे तिचा संसार मोडला तरी तिला काय वाटणार नाही, पण तिच्या मुलांना कोण बोललं खर्चटलं तर तिला त्रास होतो. मला ह्या व्हिडिओतून एकच सांगायचं आहे की जे तुम्ही कमेंट केल्यात त्या खूप छान पण केल्यात आणि काही काहींचा जो गैरसमज होता तो मी ह्या व्हिडिओतून दूर केलेला आहे. तर माझी व्हिडिओ असेच बघत राहा, मी रोज अपलोड करण्याचा प्रयत्न करीन. आणि आपली जे सगळे यूट्यूबला मला म्हणतात ते त्या इन्स्टाची आय डी सांग. तर माझी इन्स्टाची आय डी आहे xmonu0607, ही माझी आय डी आहे. काय तुमचा प्रॉब्लेम असेल तर नक्की मला त्या आय डीवर येऊन सांगा. आणि काय मला विचार असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये करा की मी तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरं देईन. आणि तुम्हाला काय काय प्रश्न पडले असेल तर ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी मला प्रश्न विचारा. मी पुढचा जो व्हिडिओ असेल तो तुमच्या मी प्रश्नांवरच बनवी. त्यामुळे मी खरं सांगते माझं काही चुकलं असेल तर खरंच सॉरी. आणि व्हिडिओतून तुम्ही काही घेण्यासारखं तर आहे की कोणताही बाप असेल त्याचं बाहेर अफेअर असेल, पण आपल्या बायका मुलांना सोडू नका. बाहेरची पाहुणी ही फक्त पैशापुरतीच असती, पैसा घेण्यापुरतीच असती. आणि नंतर तुमचा वापर झाला की ती तुम्हाला सोडून तुमची शेवटी घरदार एकच असतं, बायको आणि मुलं. तुम्ही तुमच्या बायको मुलांना खुश ठेवलं तर लक्ष्मी तुमच्या घरात असतीच, एवढं फक्त ध्यानात ठेवा. कारण बाहेरच्या ज्या बायका आहेत त्या फक्त संसाराचं वाटोळं करण्यासाठीच आहे, बाकी काही नाही. तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तू तुझ्या फॅमिलीला पण जप आणि मला पण जप. जसं माझ्या आयुष्यात झाले तसं तुमच्या आयुष्यात होऊ नये एवढंच मला म्हणायचं आहे. आणि या व्हिडिओतून चांगलं घेता येईल तेवढं चांगलं घ्या, वाईट घेता येईल वाईट घेऊच नका शकतो. वाईट काहीच नाही या व्हिडिओमध्ये, चांगलंच घेण्यापुरतं आहे. तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय.